नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी आज आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील दिल्लीची सुलतानशाही या घटकावरती प्रश्न बघणार आहे. चला तर मग सुरू करूया. दिल्लीची सुलतानशाही. पहिला प्रश्न आहे आपल्याकडं, सुलतान मोहम्मद गौरी भारतावर आक्रमण करून त्याने जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली? तर आपल्याकडे ऑप्शन आहे मलिक काफूर, कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद तुगलक आणि अल्तमश. तर हे 4 ऑप्शन आपल्याकडे आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे कुतुबुद्दीन ऐबक. हा भारताचा प्रदेशावर राज्यकारभार पाहण्यासाठी मोहम्मद गौरीने याने त्याला पाठवले होते, त्याची नेमणूक केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सुलतान मोहम्मद गौरी हा कोणत्या ठिकाणचा सुलतान होता? तर हा घूर येथील सुलतान होता. कोण? सुलतान मोहम्मद घोरी घूर येथील काय होता? सुलतान होता. पुढचा प्रश्न, कोणाच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबकाने आपल्या प्रभावाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली? आता कोणाचा मृत्यू झाला होता की त्याच्यानंतर हा जो काही कुतुबुद्दीन ऐबक होता तर त्याने स्वतः कारभार पाहण्यास सुरुवात केली. तर मोहम्मद गौरीच्या मृत्यूनंतर त्याने स्वतः कारभार पाहण्यास सुरुवात केली. अगोदर तो काय होता, तर फक्त त्याची नेमणूक केली गेली होती की राज्यकारभार पाहण्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दिल्ली येथे कोणाच्या काळात कुतुबुद्दीनच्या बांधकामास सुरुवात झाली? कुतुब मिनारच्या बांधकामास सुरुवात झाली. तर कोणाच्या काळात झाली होती? तर कुतुब मिनारचे तर मोहम्मद गौरी याच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अल्तमशला दिल्लीचा सुलतान म्हणून कोणी मान्यता दिली? अल्तमशला दिल्लीचा सुलतान म्हणून कोणी मान्यता दिली? तर कोणी दिली होती? तर बगदादच्या खलिफाने अल्तमशला दिल्लीचा सुलतान म्हणून मान्यता दिली होती. चला पुढचा प्रश्न बघूया. सुलतान म्हणजे काय? तर सुलतान म्हणजे काय असतो? तर राज्याचा प्रमुख. सुलतान म्हणजे काय असतो? राज्याचा प्रमुख. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अल्तमशने चांदीची नाणी पाडल्या, त्या नाण्याचे नाव काय होते? की अल्तमशने चांदीची नाणी आणली होती आणि त्याला नाव काय दिलं होतं? तर टंका हे नाव दिलं होतं. त्याच्यानंतर रझियाला दरबारातील सरदारांवर नियंत्रण ठेवण्यास यश आले नाही. इसवी सन 1240मध्ये रझिया सुलतानला टिंब करण्यात आले. तर काय करण्यात आले? तर त्याला अल्पशा आजाराने मृत्यू आला होता, का आत्महत्या करावी लागली होती, का ठार मारण्यात आले होते, का विष देऊन मारण्यात आले होते? तर रझियाला दरबारातील सरदारांवर नियंत्रण ठेवण्यात यश आले नाही, त्याच्यामुळे 1240मध्ये रझिया सुलतानला ठार मारण्यात आले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन टिंबमध्ये अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचा सुलतान झाला. आता अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचा सुलतान कधी झाला होता? तर 1296. हे साल लक्षात ठेवा मित्रांनो. 1296मध्ये अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचा सुलतान झाला होता. आता पुढचा प्रश्न आपण बघतोय. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे की खालीलपैकी असत्य विधान कोणते? तर असत्य विधान कोणकोणते ते आपल्याला शोधायचे. तर पहिलं विधान काय दिलं आहे की प्रत्यक्ष लागवडीखाली असलेली जमिनीची मोजणी करून अल्लाउद्दीनच्या राज्यात महसूल ठरवण्यात आला. हे बरोबर आहे, सत्य विधान आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं विधान काय की आपल्या सैनिकाला जीवनावश्यक वस्तू योग्य दरात मिळाव्या म्हणून अल्लाउद्दीनने वस्तूच्या किमती ठरवून दिल्या. हे पण बरोबर आहे की त्याने
ज्या काही सैनिकाला जीवनावश्यक वस्तू आहेत त्या बरोबर दरात मिळण्यासाठी त्याने प्रत्येक वस्तूचा दर ठरवला होता. त्याच्यानंतर 3 नंबरचं, अल्लाउद्दीन खिल्जीच्या राज्यात वजने व मापे यांच्यावर कडक नियंत्रण होते. आता हे पण या ठिकाणी बरोबर आहे, सत्य विधान आहे. मग याचा अर्थ 4 नंबरचं जे काही विधान असणार आहे तर ते असत्य असणार आहे. पण तरीसुद्धा आपण रीड करून घेऊ की हे या प्रश्नाचं उत्तर आहे, पण तरीसुद्धा आपण रीड करून घेऊ. तर गुजरात आणि माळवा यांच्या आक्रमणापासून अल्लाउद्दीन खिल्जीने आपले राज्य सुरक्षित केले होते. तर हे असत्य विधान आहे. त्यामुळे आपले या ठिकाणी हे आन्सर काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणाच्या कारकिर्दीत भारतात उत्तरेस पेशव्यापासून दक्षिणेस मदुरेपर्यंत आणि कोणाच्या कारकिर्दीत भारतात उत्तरेस पेशावरपासून दक्षिणेस मदुरेपर्यंत आणि पश्चिमेस सिंधूपासून पूर्वेस आसामपर्यंतचा प्रदेश होता. तर कोणाच्या कारकिर्दीत एवढा मोठा प्रदेश त्याच्याजवळ होता, तर त्याचं नाव काय आहे, मुहम्मद तुघलक. कोणाजवळ होता एवढा प्रदेश की उत्तरे पेशावरपासून दक्षिणेपर्यंत कुठपर्यंत होता, मदुरेपर्यंत, आणि पश्चिमेस कुठपर्यंत होता, सिंधूपर्यंत, आणि आसामपर्यंतचा प्रदेश कोणाच्या ताब्यात होता, मुहम्मद तुघलकाच्या ताब्यात होता. म्हणून याचं जे काही उत्तर असेल तर ते काय असणार आहे, मुहम्मद तुघलक. पुढचा प्रश्न आहे, मुहम्मद तुघलकाने दिल्ली ते देवगिरी राजधानी स्थलांतर करण्याचा आपला निर्णय रद्द का केला किंवा स्थगित का केला? तर त्याचे कारण आपल्याला दिलेले. तर राजधानीचे ठिकाण मध्यवर्ती असावे असे वाटले, हे चूक आहे. त्याच्यानंतर पुढचा काय आहे, सेकंड नंबरचं, राजधानी मंगोल आक्रमणापासून सुरक्षित असावी, हे पण चूक आहे. थर्ड नंबरचं काय दिलेलं आहे, दरबारी लोक, उमराव आणि प्रजा यांची तीव्र नाराजी होती. तर हे करेक्ट आहे की त्यांच्या दरबारामधले, मुहम्मद तुघलकाच्या दरबारामधले लोक नाराज होते आणि त्याच्यामुळे त्याने जो काही देवगिरी त्याची राजधानी स्थलांतर करण्याचा निर्णय होता तर तो रद्द केला होता, स्थगित केला होता. चला पुढचे प्रश्न बघू. मुहम्मद तुघलकाने चलन व्यवस्थेत सुधारणा करण्यापूर्वी कोणती नाणी चलनात होती? की मुहम्मद तुघलकाने चलन व्यवस्थेत सुधार करण्याच्या अगोदर कोणती नाणी चलनात होती? तर ऑप्शन काय काय दिलेले आहे आपल्याला, सोन्याची नाणी, चांदीची नाणी आणि तांब्याची नाणी. तर कोणकोणती नाणी त्याच्या अगोदर चलनात होती? तर सोन्याची नाणी आणि चांदीची नाणी. म्हणून ऑप्शन ए आणि ऑप्शन बी या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. मुहम्मद तुघलकाने कोणत्या धातूची नाणी आपल्या काळात काढली? तर कोणत्या काढली? तर सोन्याची तर अगोदरच होती, चांदीची अगोदर होती, मग कोणती काढली? तांब्याची काढली. म्हणून ऑप्शन 3 या ठिकाणी काय करेक्ट आन्सर आहे. चला पुढचा प्रश्न. मुहम्मद तुघलकाने त्याने सुरू केलेल्या तांब्याची नाणी उपयोगात आणण्याचा निर्णय स्थगिती का दिली? तर स्थगिती का दिली होती की ऑप्शन काय काय आपल्याकडं, तांबे धातू मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हता, चूक आहे, कारण की खूप सारा प्रमाणात उपलब्ध होता. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन काय, तांब्याची नाणी पाडण्यावर सरकारचे नियंत्रण नव्हते. 3 नंबरचं ऑप्शन काय, सरकारी तिजोरीवर प्रचंड ताप पडला. आणि 4 नंबरचं ऑप्शन काय, सोन्या चांदीची नाणी हाताळण्याची लोकांना सवय नव्हती. तर याचं खरं कारण आहे की तांब्याची नाणी पाडण्यावर सरकारचे नियंत्रण नव्हते, की किती पाडायचे, काय पाडायचे हे काहीच नव्हतं. त्याच्यामुळे तो जो काही निर्णय त्याने घेतला होता तर त्याच्यावर त्याने स्थगिती आणली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न,
मुहम्मद तुघलकाने खालीलपैकी कोणता विभाग सुरू केला होता? मग त्याने कोणता विभाग सुरू केला होता? तर कृषी विभाग हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे की मुहम्मद तुघलकाने कृषी विभाग हा सुरू केला होता. पुढचा प्रश्न बघूया की मुहम्मद तुघलकाने शेतकऱ्यांना दिलेले कर्ज कोणी माफ केले? मुहम्मद तुघलकाने शेतकऱ्यांना दिलेले कर्ज कोणी माफ केले? तर कोणी माफ केले होते? तर फिरोज तुघलक याने माफ केले होते. की जे मुहम्मद तुघलकाने दिले होते कोणांना? शेतकऱ्यांना. आणि ते माफ करण्याचं काम कोणी केलं होतं? तर फिरोज तुघलक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सतलज व यमुना नद्यांवर कालवे काढून अधिक जमीन लागवडीसाठी कोणाच्या काळात आली? सतलज व यमुना नद्यांवर कालवे काढून अधिक जमीन लागवडीसाठी किंवा लागवडीखाली कोणाच्या काळात आली? तर कोणाच्या काळात आली होती? तर फिरोज तुघलक. याचं सुद्धा हेच आन्सर आहे की याच्याच काळात सतलज व यमुना नद्यांवर कालवे काढण्यात आली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कुतुब मिनार बांधण्याचे कार्य कोणाच्या काळात किंवा कारकिर्दीत पूर्ण झाले? तर याचं सुद्धा आन्सर फिरोज तुघलक हेच आहे की कुतुब मिनार बांधण्याचे कार्य कोणाच्या कारकिर्दीत पूर्ण झाले होते? तर फिरोज तुघलक याच्या कारकिर्दीत पूर्ण झाले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, फिरोज तुघलकाने खालीलपैकी कोणते नवीन नगर वसवले? की त्याने कोणते नवीन नगर वसवले होते? तर ऑप्शन काय काय आपल्याकडं? फिरोजपूर, जौनपूर, हिस्सर आणि फिरोजाबाद. तर हे चारही नगर त्याने बसवले होते. म्हणून ऑप्शन नंबर 4 की ज्या ठिकाणी ABCD हे चारही नगर वसवले होते, कोणी वसवले होते? तर फिरोज तुघलकाने हे 4 नगर बसवले होते. कोणकोणते? फिरोजपूर, जौनपूर, हिस्सर आणि फिरोजाबाद. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, तुघलक घराण्याचा शेवटचा सुलतान कोण होता? तुघलक घराण्याचा शेवटचा सुलतान कोण होता? तर कोण होता? नासिरुद्दीन महमूद हा तुघलक घराण्याचा शेवटचा सुलतान होता. कोण होता? नासिरुद्दीन महमूद. चला पुढचा प्रश्न, तिमूरलंगाने भारतावर केव्हा स्वारी करून प्रचंड लूट घेऊन मायदेशी गेला? तिमूरलंगाने भारतावर केव्हा स्वारी करून प्रचंड लूट घेऊन मायदेशी गेला? कधी गेला होता? तर तो ऑप्शन नंबर 3 1398 मध्ये तो त्याच्या देशात परत गेला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1526 मध्ये कोणाच्या पराभवानंतर सुलतानशाहीचा शेवट झाला? आता कोणाच्या पराभवानंतर सुलतानशाहीचा शेवट झाला होता? तर इब्राहिम लोदी. इब्राहिम लोदीच्या पराभवानंतर सुलतानशाहीचा शेवट झाला होता. चला, सेशन जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील भागात. आपला 4 नंबरचा भाग झालेला आहे, तर याला परत परत रिव्हिजन देत राहा. आणि परत एकदा धन्यवाद.